झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे महानगरपालिकेतर्फे शहरातील वडजाई रोड परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान आज 17 फेब्रुवारी रोजी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू असताना काही नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करीत आपली अतिक्रमणे स्वखुशीने हटवली. मात्र काही ठिकाणी स्थानिकांकडून कारवाईला तीव्र विरोध करण्यात आलाय. कारवाई दरम्यान परिस्थिती अचानक चिघळली आणि जमावातील काही इसमांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक प्रमुख प्रसाद जाधव तसेच त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घालत धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे घटनास्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. मेरा नाम कैसर अब्दुल रहमान है। गट नंबर सर्वे नंबर 391 फाइनल प्लाट नंबर 43। ये हमारे नाम पे प्रॉपर्टी कार्ड हमारे नाम पे उतारा, हमारे नाम का नगर पालिका ने कंपटीशन दी नहीं, ताबा ली नहीं। हमने इनको 127 की नोटिस देने को 40 साल हो गए। ये लोग अभी तक कोई ताबा लिए नहीं, हमसे हमारा कमीशन दी नहीं और माय पावर में तोड़ने आ गए। उतारा अभी भी हमारे नाम पे, प्रॉपर्टी कार्ड हमारे नाम पे। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन घटनास्थळी उपस्थित उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे तसेच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी तत्काळ हस्तक्षेप केला. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गोंधळ घालणाऱ्या व मनपा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणाऱ्या संबंधितांची पोलिसांनी जागेवरच धरपकड केली. नमस्कार. आज वडजाई रोड या ठिकाणी अतिक्रमण तोडण्याचा कारवाई चालू आहे. महानगरपालिकेतर्फे पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. येथे बघ्यांची तुरळक गर्दी चालू आहे. बंदोबस्त शांततेमध्ये चालू आहे. कोणताही प्रकार घडलेला नाही आहे. लोकांचाही सहयोग चांगला आहे. ते 1-2 जे लोक आहेत त्यांचा काहीतरी इश्यू आहे, तो इश्यू महानगरपालिका आणि त्यांचा इश्यू आहे. झाल्यानंतर तो इश्यू पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमणाची कारवाई पुन्हा सुरू होणार आहे. सध्या या ठिकाणी शांतता आहे. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर परिसरातील तणाव निवळला. त्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात अडथळे हटवीत महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.